लोककल्याणाचे काम नेहमीच मोठे. फार फार पूर्वी पुरंजय नावाचा एक राजा होता. तो इक्ष्वाकू कुळातला होता. तो एक निष्णात योद्धा होता. एकदा देव आणि असुर यांच्यात युद्ध झाले. तेव्हा इंद्रदेव पुरंजयाकडे गेले. ते त्याला म्हणाले, या युद्धात कृपया आम्हा देवांची तुम्ही मदत करा. पुरंजय म्हणाला, इंद्रदेवा, मी तुम्हाला नक्कीच मदत करेन, पण तुम्हाला बैलाचे रूप घेऊन माझे वाहन व्हावे लागेल. इंद्रदेवांनी मनात विचार केला, मी आणि बैल? हा पुरंजय माझा अपमान करतो आहे. इंद्रदेवांना राग देखील आला. देवेंद्र विष्णुदेवांकडे गेले आणि त्यांना पुरंजयाचे मागणे सांगितले. आपण पुरंजयाला कुठल्याही अटीशिवाय माझी मदत करण्यास सांगा, अशी त्यांनी विष्णुदेवांना विनंती देखील केली. विष्णू हसून म्हणाले, अरे देवेंद्रा, पुरंजयाची अट मान्य कर. जगाच्या उद्धारासाठी हेच योग्य आहे. बैलाचं रूप घेण्यात कमीपणा तो कसला? जगाच्या कल्याणासाठी मी काय काय केले आहे ते आठव. मी मासोळीचा मत्स्य अवतार, कासवाचा कूर्म अवतार, डुकराचा वराह अवतार घेतलाच ना. हे अवतार घेण्यात मला कधीही कमीपणा वाटला नाही. त्यामुळे फार विचार करू नकोस. जगाच्या कल्याणासाठी तू पुरंजयाचे वाहन झाले पाहिजे. विष्णूचे बोलणे ऐकून इंद्रदेवांना आपली चूक समजली. ते ओशाळले. बैलाचे रूप घेऊन युद्धात पुरंजयाचे वाहन होण्याची मागणी त्यांनी मान्य केली. बैलाच्या कुबडावर बसून पुरंजय युद्ध लढला आणि जिंकला सुद्धा. बैलाच्या कुबडाला ककुद असे म्हणतात. त्यामुळे तो काकुस्थ या नावाने प्रसिद्ध झाला आणि त्याचे कुळ काकुस्थ वंश या नावाने ओळखू जाऊ लागले. जगाच्या कल्याणासाठी केलेले कोणतेच काम हलके किंवा कमीपणाचे नसते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का? अशाच अजून अनेक गोष्टी मराठी, इंग्लिश, संस्कृत, तमिळ, हिंदी, कन्नड आणि तेलुगू भाषेत ऐकण्यासाठी गुरुकुला.com ला नक्की भेट द्या.